साठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता वर्षाला 6,000 रुपयेवरून 8,000 रुपये केला। पहिला 4 महिन्यातून एकदा येत होता, आता 3 महिन्यातून एकदा येणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता मोदी सरकारने दिलेली आहे। ती म्हणजे तुम्हाला आता पहिला 4 महिन्यातून 2,000 रुपये मिळत होते, परंतु आता तुम्हाला 3 महिन्यातून 2,000 रुपये मिळणार आहेत। वर्षाला जे 6,000 रुपये तुम्हाला मिळत होते, तर त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। 6,000 रुपयेवरून 8,000 रुपये पीएम किसान योजनेसाठी करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग मोदी सरकारवर आनंदी झालेले आहेत। परंतु आता एक वाईट बातमी आहे, अनेक शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात देखील आलेला आहे। खूप मोठे बदल आता झालेले आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। तुम्हाला वार्षिक 6,000 रुपये पहिले देत होते, परंतु आता सरकारने वाढ करण्यात आलेली आहे आणि 8,000 रुपयेचा सर्व शेतकऱ्यांना मोदी सरकारने तुम्हाला आता देणार आहेत। 2,000 रुपयेचा लाभ तुम्हाला 4 महिन्यातून एकदा मिळत होता, आता तुम्हाला 3 महिन्यातून मिळणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, अजून पण यामध्ये काही बदल केलेले आहेत। जवळपास 4.5 लाख शेतकरी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आलेले आहेत। याचे कारण म्हणजे सरकारने आता त्यांच्या अर्जाची पडताळणी करून मर्यादित जास्त प्रमाणात आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। आणि तरी पण ते पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील अशा अनेक शेतकऱ्यांना आता वगळण्यात आलेलं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाचे कामे 20व्या हप्त्यासाठी करावे लागणार आहेत। तर तुम्हाला आता 20व्या हप्त्या येणार आहे। सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे 3 महिन्यातून एक हा हप्ता तुम्हाला आता येणार आहे। लवकर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पण मिळणार आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाची कामे करावी लागणार आहे। त्यामुळे तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। संपूर्ण मागील 2 वर्षापासून पीएम किसान योजनेमध्ये घोटाळे झालेले आहेत देखील सरकारला आता लक्षात आलेलं आहे। ही 5 कागदपत्रे शेतकऱ्याने दिल्यानंतर पीएम किसान योजनेची घोटाळा गैरप्रकारे सर्व काही संपणार आहे असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे। जे खरंच गरीब आहेत त्यांनाच मोठा दिलासा सरकारने दिलेला आहे। तो म्हणजे तुम्हाला 20वा हप्ता सरकारने वाढवलेला आहे। त्यामुळे दुसरा बदल पण यामध्ये करण्यात आलेला आहे, तो म्हणजे आता काही कागदपत्रे दिल्यानंतर हा हप्ता मिळणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये येऊन जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण पीएम किसान योजनेचा आतापर्यंत लाभ घेतलेला असेल तर आता जर तुम्ही 20व्या हप्त्याचा लाभ घेत असाल तर आणि वाट बघत असाल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता ही नवीन 5 कागदपत्रे तुम्हाला द्यावा लागणार आहेत, सरकारने सांगितलेले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। असे 5 कागदपत्रे सांगतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। ही कागदपत्रे जी देण्याची अंतिम तारीख आहे, ही कागदपत्रे देण्याची अंतिम तारीख आहे, मुदत आहे, तर ती पुढील 5 ते 6 दिवसच बाकी राहिलेले आहे। त्याचं कारण म्हणजे 5 ते 6 दिवसात तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडला जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं की एवढ्या लवकर हप्ता कसा काय जमा होतोय, त्याच महत्त्वाचं आहे। कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता तुमची रक्कम वाढलेली आहे। पहिल्या 4 महिन्यातून एकदा लाभ मिळत होता, आता 3 महिन्यातून एकदा लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे। 5 ते 6 दिवसाच्या आत तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचा 2,000 रुपयेचा लवकरात लवकर लाभ मिळणार आहे। परंतु सरकारने सांगितलेले आहे की हे 5 कागदपत्रे जे शेतकरी देतील फक्त त्यांनाच हा तुम्हाला लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन आता हा व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला आता नवीन 5 कागदपत्रे द्यायची आहेत, आता द्यावीच लागणार आहेत। आता सर्व शेतकऱ्यांना खूप मोठी लॉटरी पण लागलेली आहे।
शेतकऱ्यांना आता सोन्यासारखे इथून पुढे दिवस पण येणार आहेत. कारण आता पीएम किसान सन्मान निधी योजने तुम्हाला पैसे जे मिळतात तर त्या पैशाच्या माध्यमातून जे पहिला तुम्हाला 20 म्हणजेच 2,000 रुपयेचा 4 महिन्यातून एकदा लाभ मिळत होता, आता 3 महिन्यातून एकदा 2,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे. परंतु आता अनेक शेतकऱ्यांचे वाईट पण दिवस येणार आहेत. आता त्यामध्ये हप्ता तर वाढवलेला आहे, परंतु अनेक शेतकरी यामधून मित्रांनो आता अपात्र सुद्धा केले जाणार आहेत. आता यामध्ये बघा, आता अनेक शेतकऱ्यांना इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही. याचे कारण म्हणजे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेचच सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये लाभ घेत असाल तर, नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे, ती पण सांगणार आहे. मित्रांनो, नुकत्याच झालेल्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या 20व्या हप्त्याचे जो आहे तर तुम्हाला त्या 4 ते 5 कागदपत्राच्या आत, त्याचे कारण म्हणजे आता तुम्हाला वर्षातून 4 वेळा नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. 3 महिन्यातून एकदा सर्व शेतकऱ्यांना येथून 4 ते 5 दिवसामध्ये 20व्या हप्त्याची सुरुवात होणार आहे आणि 2,000 रुपयेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे. परंतु यामध्ये आता एक मोठा बदल झालेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सांगणार आहे. लगेचच 5 कागदपत्राची नावे सांगणार आहे. चला तर बघूया 5 कागदपत्र कोणकोणती आहेत. आता पहिले कागदपत्र जे आहे ते म्हणजे आधार कार्ड. पती पत्नीचं आधार कार्ड दोघांचंही असणं गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड 10 वर्ष काढून झालेलं आहे अशा शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. लवकरात लवकर सर्व कामे करून घ्यायची आहेत. दुसरं कागदपत्र म्हणजे आपला मोबाईल नंबर. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरताना मोबाईल नंबर दिला होता त्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून आणि मोबाईल नंबर चालू ठेवायचा आहे. आणि आपल्या बँक खात्याशी सुद्धा मोबाईल नंबर लिंक करून लवकरात लवकर घ्यायचा आहे. तिसरं कागदपत्र म्हणजे रेशन कार्डची. सर्व शेतकऱ्यांनी आपले रेशन कार्डची e-KYC करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी रेशन कार्डची e-KYC केलेली नाही त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रेशन कार्डची e-KYC करून घ्यायची आहे. चौथं कागदपत्र आहे 7/12. ज्या शेतकऱ्यांचं 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं 20-30 एकर जमीन आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. 5वं कागदपत्र म्हणजे महत्त्वाचं कागदपत्र आहे. सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघा. 5वं कागदपत्र आहे फार्मर ID कार्ड. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या सर्व कागदपत्राची कामे करून लवकरात लवकर घ्यायचं आहे आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळवायचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.